श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं की तुम्हाला माहिती आहे, आताच दत्त जयंतीचा आपला मोठा सण पार पडला आहे. गुरुचरित्राचं पारायणसुद्धा झालं आहे. तर हे दत्त जयंतीच्याच दिवशीचा सायंकाळचा व्हिडिओ आहे. तर आम्ही पहिले प्रदक्षिणा मारलं आणि हे केंद्र आहे आमच्या घराजवळचं. अशा प्रकारे जे सजवलं होतं, अत्रिवरदाय असं सुपाऱ्यांनी लिहिलं होतं ते. आणि असं सुंदर दरबार आपल्या स्वामींचं दत्त जयंतीच्या निमित्ताने सजवण्यात आलं होतं. तर मी तुमच्यासाठी पण रेकॉर्डिंग केलं होतं, पण व्हिडिओ टाकणंच झालं नाही कारण एडिटिंग व्हायचीच होती. त्यानंतर मग थोडंसं प्रॉब्लेम, इकडले तिकडले कामं, त्यामुळे व्हिडिओ टाकणंच झाले नाही. पण हरकत नाही, मी आता कंटिन्यू टाकण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर हे आहे असं पारायण उचलायचं नव्हतं त्या दिवशी, 8व्या दिवशी उचलायचं होतं, म्हणजे त्याच्या नेक्स्ट डे जेव्हा महाप्रसाद पण राहणार होता. कारण गुरुवारीच दत्त जयंती आली होती, पौर्णिमाही आली होती, महालक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मीचे गुरुवारी आले होते. असे एकत्र खूप सारे सण आले होते. त्यामुळे सेवामध्येच तो दिवस पूर्ण गेला. सायंकाळी स्वामींच्या दर्शनाला गेलो. तो दिवस इतका सुंदर होता, अगदी मन प्रसन्न करणारं, आणि खूप सारी ब्लेसिंग्स भेटलं असं वाटत होतं त्या दिवशी. मी गुरुचरित्राला तर नव्हती बसली, पण संक्षिप्त गुरुचरित्र सार हा ग्रंथाचं पारायण मी घरी लावलं होतं. आता संक्षिप्त गुरुचरित्र सार म्हणजेच गुरुचरित्राचा शॉर्टमध्ये अध्याय राहतात. त्याच्याही 51-52 अध्यायापर्यंत राहते. आणि गुरुचरित्राचे जसे आपण रोज ज्या क्रमाने आपण अध्याय वाचतो, त्याच क्रमाने संक्षिप्त गुरुचरित्र सारमध्ये पण वाचावे लागते. त्यांचे नियमही सारखे असते, फक्त ग्रंथाचा फरक पडतो. इथे पूर्ण ग्रंथ डिटेलमध्ये दिलं राहते गुरुचरित्रामध्ये अध्याय, आणि संक्षिप्त गुरुचरित्र सारमध्ये तोच अध्याय शॉर्टमध्ये दिला राहतो. गुरुचरित्राला जसे नियम व अटी राहतात, त्याच प्रकारे संक्षिप्त गुरुचरित्र सारला पण नियम आणि अटी पाळूनच तो ग्रंथाचं पारायण तर मी पूर्ण नियम पाळून त्या सेवा केल्या होत्या, म्हणजे त्या संक्षिप्त गुरुचरित्र सारचं पारायण केलं होतं. तर सप्ताह काळात आपले जे महत्त्वाचे मराठी सण वार हे सर्व राहते, ते सर्व मांडणी केली जाते या सप्ताहभर. म्हणजे काही लोकांना त्याची माहिती नसते, जे नवीन राहते त्यांना माहिती नसते, किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची मांडणी कशी केली जाते, पूजन कसं केलं जाते, त्याबद्दलची माहिती, त्याबद्दल मार्गदर्शन या सप्ताह काळात केलं जाते. तसं तर प्रत्येक सणावाराच्या आधी त्याची माहिती दिली जाते, पण तरी प्रॅक्टिकली ते कसं दाखवायचं, कसं मांडायचं, कसं व्रतवैकल्य आहे, आपले मराठी अस्मिता आहे, त्याबद्दलची पूर्ण माहिती सप्ताह काळात दिली जाते. अशी प्रॅक्टिकल म्हणजे पूर्ण मांडणी करून ती दिली जाते. कधी कधी म्हटलं जाते की आम्ही एवढी पूजा करतो, एवढं व्यवस्थित पूजा मांडतो, पण आम्हाला तरीही त्या पूजेचं फळ मिळत नाही. आपल्याला हे माहीत राहते की आपण पूजा करतो, पण शास्त्रशुद्ध पद्धतीने ती पूजा कशी केली जाते हे आपल्याला या स्वामी सेवा मार्गात अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन करून सांगितलं जाते. तर त्यामुळे सप्ताह काळात या सर्व गोष्टी पाळल्या आणि केंद्रामध्ये थोडासा वेळ आपला दिला, तर आपल्याला पुष्कळशा गोष्टी बेसिकपासून माहिती पडते. हा माझा अनुभव आहे, कारण मला पण पुष्कळशा गोष्टी आधी माहिती नव्हत्या. जेव्हापासून मी स्वामी सेवेत आली तेव्हापासून मला या सर्व गोष्टी कळायला लागल्या आणि त्याचे अनुभव पण यायला लागले. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र पारायणाची सांगता होती आणि महाप्रसाद म्हणजेच मांडाळी होती. आता मांडाळी म्हणजे काय? तर मांडाळी म्हणजे प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरून थोडा थोडा, म्हणजे 2 ते 4 लोक पोट भरून जेवू शकेल एवढा डब्बा आणायचा असतो. तुम्ही ते काहीही आणा, वांग्याची भाजी सोडून. ते एक प्रकारचं दानच असते. तुम्ही गोड आणू शकता, शिरा आणू शकता, जे तुम्हाला जमेल ते एक पदार्थ आणला तरी तो स्वामींना प्रिय असतो. तो स्वामींच्या ताटात दिला जातो आणि बाकी सर्वांचं गोड मिक्स केलं जातं. पुरी आणली तर पुरी मिक्स, भात आणला तर भात मिक्स, असं ते मांडळीचा प्रकार राहतो. आणि तो मग
स्वामींना दाखवून प्रसादा स्वरूपात सर्वांना वाटला जातो. आता हा जो एरिया आहे हा इथे आपले याग होतात सप्ताह काळात. जो स्वामी याग, गणेश याग, चंडी याग, मल्हारी याग, रुद्रयाग हे सर्व जे याग होतात म्हणजेच हवन होते त्या मांडवात ते हवनकुंड मांडून तिथे होत असते, सेवा दिली जाते आणि बाकीची सेवेकरी हे बाहेर बसले जाते. अशा प्रकारे दत्तजयंतीचा सोहळा खूप छान पार पडला. अशाच महत्त्वाच्या माहितींसाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा. त्या सपोर्टसाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. पुन्हा भेटू नवीन माहिती आणि नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.